टेनिस बॉल क्रिकेट आज जर पाहिलं तर प्रत्येकाचं आवडतं बनले गेले. प्रत्येकांना सुखाचे दिवस आज जरूर आपण बघतायत. अंपायर असतील, कॉमेंटेटर असतील, मंडप डेकोरेटर असतील, यूट्यूब लाईव्ह वाले असतील, डीजे वाले असतील, म्हणजे प्रत्येकासाठी एक जबरदस्तरित्या जर पाहिलं तर रोजगार निर्माण करून दिला टेनिस बॉल क्रिकेटने. म्हणून प्रत्येकाचं आवडीचं जर कुठलं काम असेल तर क्रिकेट. चला मॅचला लगेच सुरुवात करणार आहोत. 2:18 या ठिकाणी जरूर कंप्लीट झालेली आहेत. आजचा दिवस दुसरा आहे 25 फेब्रुवारी. 4 संघ आपण जरूर पाहिले गेलेत, परंतु उद्या दिवस तितकाच महत्त्वाचा राहील. कोहली इंडियन्स त्यांची उपक्षात ईगल स्टार्स हा पहिला मॅच ठीक 10 वाजता. दुसरा मॅच विकास 11 आणि स्वराज्य 11 या दोन संघाच्या माध्यमातून हा दुसरा मॅच रंगताना दिसेल. जाऊया थेट मैदानाच्या दिशेने. दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. आणि षटक क्रमांक पहिल्यामध्ये गोलंदाज पाहायला मिळतात मिस्टर अग्नेल यांना आपण जरूर बघतायत. ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर सुंदररित्या सातत्याने अग्नेल सुप्रीमो देखील स्पर्धा गाजवून ठेवली गेली. खेळलेला खेळाडू म्हणून त्याच्याकडे सातत्याने पाहिलं गेलं. दोन फलंदाज पुढे येत असताना प्रणय आणि ब्रँडम यांना आपण जरूर पाहतायत. ब्रँडम मानकर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेत. बॅटमन यांना आपण जरूर बघतायत नॉन स्ट्राइक एंडला आणि स्ट्राइक एंड वरती प्रणय आहेत. पहिलाच बॉल इथे हवेत खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक पोचतील का तर नाही. वन बाउन्स चेंडूने सीमारेषे गाठले. एका टप्प्याच्या सहाय्याने धावा मिळतील 4. पहिल्याच बॉलवरती या दुपारच्या सत्रातील एक नेत्रदीपक चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार या ठिकाणी जरूर ठोकला गेलाय. जेटीसी लाईव्हची टीम देखील सज्ज होत असताना आपण जरूर पाहिले गेले तर मृणाल म्हात्रे अँड ऑल टीम जितेंद्र टेनिस क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळते. दोन जितेंद्रचे समालोचक संपूर्ण जेटीसी टीम जितेंद्रचे आहे. एक अंपायर देखील जितेंद्रचे आहेत. डीजे वादक देखील जितेंद्रचे आहेत. सर्व काही जितेंद्र मधूनच या ठिकाणी आलेले आहेत असं म्हणावं लागेल. चांगला फटका या ठिकाणी खेळला गेलाय. या बॉलवरती जर पाहिलं तर लॉंग ऑफला बॉल निघून गेलाय. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर एक धाव कंप्लीट केली गेली. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोचली जाईल. ती म्हणजेच 5 धावा या जरूर धावफटकावरती लागल्या गेल्यात. 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. चीनाजी अप्पासाहे सुंदररित्या आपण बघतायत हा किल्ला आणि खरोखरच कौतुक करावं लागेल या गावकऱ्यांचं, कारण की स्वच्छ आणि सुंदर हे मैदान आपल्याला जरूर पाहायला मिळते. अराउंड विकेटने फुल टच बॉल होता. आक्रमण केले जरूर. क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉल मागे. लॉंग ऑफला चांगला झेल टिपलाय आणि पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू जे पुन्हा एकदा वेलकम बॅक. चांगले संगीत डीजे युवराजच्या माध्यमातून जरूर ऐकायला मिळत आहेत.
अगदी कोळ्यांचं गुणगान गाणारे संगीत जरूर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी संपूर्ण उपस्थित झाले. त्यांचा वेलकम या दुपारच्या सत्रानंतर. ऑन साइडला मागचा पाय वाकवत असताना गुडघ्यावरती बॅलन्स करत असताना सरळ चेंडूला पाठवले गेले. घुटना टेक और सिक्सर देख. पहिल्याच बॉलवरती चेंडू सीमा रेषे पार. 6 धाब्यांकरिता षटकार. थँक्यू डीजे. असे कमी प्रमाणात फलंदाज असतात की जे अशा प्रकारचे स्ट्रोक खेळू शकतात. आणि षटकार आलाय रोहितच्या बॅट मधून. पहिलाच बॉल फेस करत असताना 4 चेंडू फेकून झालेत. 11 धावा फटकावरती. हो आता मात्र जर पाहिले तर आतमध्ये येणारा बॉल होता. इनकटर बॉल होता. अगदी जर पाहिले गेले तर स्वतःवरती नाराज असतील ते म्हणजे रोहित. हा बॉल डॉट राहतोय. 5 चेंडू फेकून झालेत. 11 ही धावसंख्या या धावफटकावरती जरूर लागली गेलेली आहे. वरिष्ठांपासून जर पाहिले गेले तर यंग या संपूर्ण गावातील जे खेळाडू असतील, अगदी जर पाहिलं तर क्रिकेटचे चाहते असतील, हे संपूर्ण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खरोखर जर पाहिलं तर अशा भरपूर मोठमोठ्या स्पर्धा असतात. त्यामध्ये जर अगदी जर पाहिलं गेलं तर शिस्तप्रिय संघाची जर ट्रॉफी असते तर नो डाऊट अबाउट इट वसई कोल्हावाडा संघाने भरपूर वेळा ती ट्रॉफी पटकवण्याचा मान मिळालेला आहे. कारण की नेहमीच शांत स्वभावाने खेळणारे हे संपूर्ण खेळाडू आणि आज आपण त्यांच्याच गावामध्ये हा शानदार क्रिकेट जरूर पाहायला मिळते. धावा फटकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 12 धावा. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट झालाय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 12. 1 विकेट या ठिकाणी गेल्या मैदानाच्या आतमध्ये. तो म्हणजेच एक सर्वाधिक मोठी विकेट होती. फुलटॉस बॉल मिस करत असताना अगदी जर पाहिलं गेलं तर तो एक बेजबाबदार फटका खेळला. तिथून पहिला धक्का लगावला बॅटिंग करणार टीमला. राजन नंबर 2च्या षटकामध्ये. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती पहा काय नजाकत आहे, काय टायमिंग आहे आणि काय हा शॉट आहे. क्लास. रोहितच्या बॅटमधून नाखवा चषकातील सर्वात उत्तुंग षटकार ठोकण्याचा विक्रम या फलंदाजाच्या नावी राहील. आलाय षटकार. पुन्हा एकदा परंतु या ठिकाणी मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये रोहितच्या खेळीला पूर्ण विराम लागलाय. धक्का क्रमांक 2. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मरीनर्स वसई कोळी संघाला विकेट गेली आहे आणि परतावं लागतंय रोहितला.
18 धावा फटकावरती. 1.2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. बॉल तयार. पहिला बॉल रोनियल मैदानाच्या आतमध्ये आलेत. रोनियल देखील एक अग्रेसिव्ह क्रिकेटर आहेत आणि जर रोनियलची बॅट मैदानाच्या आतमध्ये चालली ना तर आतापर्यंत मला वाटतं 20 धावा झाल्या धावफटकावरती. कदाचित 60च्या पलीकडे देखील बॅटिंग करायला संघ जाऊ शकतो, कारण की रोनियल आहेत असे फलंदाज आहेत की त्याच्या बॅटला बॉल जर लागला तर षटकार नाही तर 18 देखील जाऊ शकतो, कारण की ही ताकद बनली आहे रोनियल या फलंदाजाची. फॉरवर्ड डिफेन्स सिंगल डबल प्राधान्य दिले गेले. पुन्हा एकदा जर पाहिले गेले तर यापूर्वी जर पाहिले गेले तर 2 आल्यात आणि या बॉलवरती 1 सिंगल आले. अशा रीतीने जर पाहिले गेले तर संघाची धावसंख्येत भर. धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1.4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. ओव्हर दी विकेटने यावेळेला जर पाहिले गेले तर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु त्या ठिकाणी बॅटच्या रडारमध्ये येताना दिसत नाही. त्याच कारणासह पाहिले तर डॉट बॉल. विकेट जात असताना आपण बघतात ॲक्शन रिप्ले आपण पाहिलं गेलं तर प्लॅनने एक मोठा फटका खेळण्यासाठी गेले आणि पाहता पाहता जर पाहिले गेले तर चांगला खेळ त्या ठिकाणी टिपला गेला. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 21 धावा फटकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना वसई कोळी मरीनर्स या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 च्या घरामध्ये. कमॉन डीजे. क्या बात आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 21 ही धावसंख्या धाव फटकावरती जरूर पाहायला मिळते. रोनियल ऑन स्ट्राईक आपण जरूर बघतायत. पहिलाच बॉल फेस करत असताना रोनियल वेगवान तेज तरार यश यांना आपण जरूर बघतायत. यशला आता मात्र यशस्वी कामगिरी ही मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. वेल बॉल पहिलाच बॉल वेगवान होता. ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर बघतायत आपण. शरीरवेदी मारा अंगावरती हा बॉल आदळला गेलाय. ओहो, यावेळेला जर पाहिलं गेलं तर पाहिलं निहाळलं बाकीचं काम पंचावरती सोपवलं गेलं आणि हा बॉल जर पाहिलं गेलं तर वाईटच्या माध्यमातून राहतोय. 1 धाव अतिरिक्तच्या माध्यमातून आणि टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचते धाव फटकावरती 22. रोनियल मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आहेत. ओहो, आणखीन एक प्ले अँड मिस. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल. यश चांगली कामगिरी करतायत. यशस्वी गोलंदाजी त्याने मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली आहे आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल. पुढचा बॉल. यावेळेला मोठा प्रहार करायचा प्रयत्न केला गेला, परंतु व्यवस्थित बाट चरणामध्ये येत असताना दिसत नाही आहे. यस 2 धावा असतील, पंच 1च धाव असेल आणि या 1 धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचली जाते. ती म्हणजेच 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. वसई कोळी मरीनर्स या संघाला आपण जरूर बघतायत. बॅटिंग करत असताना
मैदानाच्या आतमध्ये आणि ब्रँडन 11 या संघाला आपण क्षेत्ररक्षण करताना बघतायत. हा पण पूल केलाय, बॉल चाललाय मैदानाच्या पलीकडे. हा तर लांबच लांब मारलाय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर आलाय षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. नाझरेतच्या बॅट मधून आलाय षटकार, एका बॉल मध्ये 6 धावा. काय कडक शॉट होता. ऐवा स्टेडियमच्या बाहेर निघून जाणं हा चेंडू होता. षटकार एकेरीता. पुन्हा एकदा पुढे टाकलाय. बॉल जाईल का मागे, तर येस, बॉल गेला मागे. म्हणजेच या बॉलवरती जर पाहिले गेले तर एकही धाव मिळणार नाहीये. हा बॉल डॉट. डॉट चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळतो. अशा रीतीने जर पाहिले तर षटक क्रमांक आपण जरूर बघतायत. तिसरं आणि तिसऱ्या षटकातील मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले तर 5 चेंडू फेकून झालेत. 29 धावा फटकावरती 5 बॉल फेकून झालेत. आणि जवळपास जर पाहिलं तर तिसऱ्या षटकातील हा शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून देखील शिल्लक आहे. प्रेक्षक वर्ग या मात सान्निध्य घेत असताना हे संपूर्ण कोळी बांधव जर आपल्याला पाहायला मिळतातच. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. अगदी जर पाहिले गेले तर वेगाने टाकला होता, परंतु लाईन थोडीशी खराब होती. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर 1+1 2 धावा वावंदरच्या माध्यमातून मिळतील. पंचांनी देखील तेच पाहिलं गेलं. लाईन मात्र कुठे आहे, टप्पा कुठल्या दिशेला आहे, आणि तेच पाहत असताना जर पाहिलं तर पंचचा इशारा येतोय राऊत सरांचा. इट इज अ व्हाईट बॉल आणि 2 धावा या ठिकाणी जरूर प्राप्त केल्या जातील. धावा फटकावरती जाऊन पोहोचत आहेत 31. म्हणजे एका बॉल टाकण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात हे आपण पाहू शकतात. 5 बॉलमध्ये कमी धावा खर्च केल्या होत्या, परंतु एक बॉल टाकण्यासाठी आतापर्यंत 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. म्हणजेच इथून देखील शेवटचा बॉल येणं बाकी असेल. या बॉलवरती किती धावा येतील हे पाहणं महत्त्वाचं राहील. शेवटचा अंतिम बॉल इथे चांगला बॉल. आता टप्पा थोडासा मध्याने ठेवला गेला, जवळ ठेवला गेला आणि चेंडू स्पॉट होत असताना थोडीशी उसळी प्राप्त झाली. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर शेवटचा बॉल डॉट. यशच्या षटकात झाल्या समाप्त. यशने खर्च केल्यात 11 धावा. एकही गडीबाद यशला प्राप्त झाला नाही आहे. ऑन स्क्रीन आपण जरूर हे 2 बॅटर बघतायत. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 32 धावा फटकावरती 3 विकेट गेलेत. थँक्यू डीजे. तीन ओव्हर खेळ कंप्लीट झाला. 32 धावा फटकावरती 3 विकेट गमावल्यात. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर संघ दुरू पाहायला मिळतो. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर जसा आला तसाच पाठवला रोनियल. आता मात्र जर पाहिलं तर या डावातील जबरदस्त टायमिंग साधलं गेलं आणि रोनियल जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून आलाय षटकार.
थँक्यू डीजे. रोनियल मध्ये ताकद आहे, क्षमता आहे, ॲबिलिटी आहे आणि तेच रोनियलने या ठिकाणी दर्शवले गेले. आला षटकार. ओहो, आता मात्र जर पाहिलं गेलं तर थोडासा खाली राहिला गेला आणि यस लेगबाईच्या माध्यमातून एक सिंगल या ठिकाणी झुर प्राप्त केली जाते. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावर जाऊन पोहोचते 39 धावा. या धावफडकावरती JTC लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहिलं, निहाळलं आणि अगदी बॅटर रोनियलला माहीत आहे की थोडासा ऑब्स्टिकच्या बाहेर आहे आणि पंचांचा इशारा आलाय. इट इज अ व्हाईट बॉल आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये त्या व्हाईट बॉलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 40 झाले. आणखीन एक व्हाईट बॉल, बॅक टू बॅक हा दुसरा व्हाईट बॉल असेल आणि पंचांचा पुन्हा एकदा इशारा आलाय. हा बॉल व्हाईट आणि खरोखर जर पाहिलं गेलं तर भरपूर व्हाईट चेंडू येताना दिसत आहेत, परंतु व्हाईट चेंडू हेच तुम्हाला कुठेतरी घातक ठरू शकतायत. ओहो, यावेळेला जर पाहिले गेलं तर रोनियल ऑन फायर. रोनियलच्या बॅट मधून आणखीन एक दमदार षटकार. वसई कोलीवाडा आणि त्या कोलीवाडा परिसरामध्ये जर पाहिलं तर हे कोळी बांधव आणि त्यांचीच ही क्रीडा स्पर्धा आपण जरूर बघतायत. अभिदान त्यांची संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत आपण जरूर पाहतायत. रखरखत्या उन्हामध्ये सकाळच्या सत्रापासून ते संध्याकाळच्या सत्रा पर्यंत अंपायर जोडीला नेहमीच उभे राहणारे पंकज आणि अरविंद यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. या ठिकाणी हवेत उडाल्या बॉल, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक आलेत, कुठलीही चुकी होणार नाही आहे. रोनियलच्या खेळीला पूर्ण विराम. थँक्यू डीजे. प्रत्येकाने गाण्यावरती लक्ष दिलं असेल, नो डाऊट अबाउट इट. 47 धावा. ॲक्शन रिप्ले पहा. हवेत चेंडू उडाला होता. चांगलं कॅमेरा वर्क्स आपण जरूर बघतायत. प्रीत मॅन फ्रॉम मालजीपाडा आणि काय क्लिअरिटी आहे. JTC ॲक्युरेट बॉलला मध्यंतरी स्क्रीनवरती ठेवले गेले आणि तिथून जर पाहिले गेले तर विकेट जात असताना मैदानाच्या आतमध्ये रोनियल यांना परतावं लागते डगआउटच्या इशेने. चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये वसई कोळी मरीनर्स या संघाला जरूर पाहायला मिळतोय. जॉन कर्तन पहिलाच बॉल ऑन साइडला खेळत असताना सुरेख फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनला क्लिअर होणार नाही आहे. क्षेत्ररक्षक पुढे येतील आणि सुंदररीत्या आपण बघतायत फिकी होईल. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर एकच धाव या ठिकाणी प्राप्त केली जाते. राजन मार्कर यांना आपण जरूर बघतायत. 3 विकेट आतापर्यंत त्याच्या नावावरती राहिलेत. शेवट सांती बॉल ओव्हर दी विकेटने मोठा प्रहार जरूर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक बनून राहतील आणि प्रेक्षक खेळाडू झालेत. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धाफडकावरती 50+ 54 धावा लागावल्या गेल्यात. म्हटलं होतं धावा होतील पण तुम्हाला कराव्याच लागतील. आता अजून देखील मॅच मध्ये रंगत होईल. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका. आपण घेतो एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत या महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने.
आर्यन आले ज्यांचा वाढदिवस म्हणून आपण जरूर बघतायत आणि आर्यनला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडून आणि संपूर्ण आयोजित समिती जी आहे त्याच्या वतीने आर्यन वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आर्यन मन्या या ठिकाणी उपस्थित झालेत. पहिलाच बॉल एक सिंगल जरूर बॉलवरती प्राप्त केली जाते. स्ट्रायकरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत नाझरे, त्यांना आपण जरूर बघतायत. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय. हा थोडासा वेगळा चेंडू होता आणि त्याच कारणाचा वन बाउन्स फॉर दी ओव्हर. इथून एखादा असा चेंडू आदळला गेला की लगेच आमच्यापर्यंत पंच इशारा करतील, नो डाऊट अबाउट इट. पॉईंट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये जरूर केली जाते. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोचली जाते. गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोचवत असताना ती म्हणजेच 57 धावा धावफटकावरती. या 2 धावा असतील. यस, पंचांचा इशारा आलाय. 2 धावा या ठिकाणी प्राप्त जरूर केल्या जातील. चेंडू फेकून झाले मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 ओव्हरचा खेळ आपण बघतायत आणि 57 ही धावसंख्या धावफटकावरती. पुन्हा एकदा बॉल मागे चाललाय. आता डॉट बॉल असेल. येस, पंचाने इशारा केलाय. हा बॉल डॉट असेल. जर तुम्ही मागे खेळताय तर प्रत्येक बॉल जर तुम्ही मागे मारलात तर प्रत्येक बॉल डॉट येईल, याची दक्षता घ्या. कारण की हे जे मैदान आहे ना, अगदी फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, तिथून डीप थर्डमॅन असेल, या क्षेत्रामध्ये तुम्ही बॅकआउट पॉईंट असेल, या क्षेत्रामध्ये तुम्ही खेळू शकत नाही. या क्षेत्रामध्ये तुम्हाला डी झोन आणि ऑन साईडला जे संपूर्ण आपण भाग बघतायत लॉंग ऑफ, अगदी जर लॉंग ऑफची एरिया आपण पाहिली, लॉंग ऑनचा संपूर्ण एरिया, त्या ठिकाणी तुम्हाला षटकार मिळेल. तुम्हाला असे फटके खेळावे लागतील तरच षटकार मिळेल. आलाय षटकार फलंदाजच्या बॅटमधून. आयोवा स्टेडियम मधील आणखीन एक दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधं राहणीमान आणि उच्च विचार. आतापर्यंत जर या फलंदाजीच्या आपण पाहिले गेले 6 बॉल आणि 18 धावा, ज्याच्या बॅटमधून आपण जरूर बघितल्या 63 धावा. ओहो, यावेळेला जर पाहिलं गेलं तर आणखीन एक येईल का, तर नाही. क्षेत्ररक्षक आहे, टाळ्या त्या ठिकाणी आल्यात, म्हणजे फलंदाज असतील आउट. चांगली बॅटिंग करून फलंदाज परतीच्या प्रवासाला आणखीन एक धक्का बॅटिंग करायला टीमला. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुढे एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतायत नाखवा चषक, या वसई परिसरातील एक नामांकित क्रीडा स्पर्धा. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेचा दुसरा दिवस आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आता नाखवा मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेले आहेत विजय डांबर, यांना आपण जरूर बघतायत. 63 धावा धावफटकावरती. 4 चेंडू फेकून झालेत. स्टेप आउट झालेत. विजयच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका मिसटायमिंग झाला. कॅच ड्रॉप. तुम्ही कॅच ड्रॉप करू शकत नाहीत कारण की एक सोपा झेल होता आणि पाहत असताना जर पाहिलं तर विजयला एक संधी दिली मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव या बॉलवरती प्राप्त केली जाते. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 64 धावा. 5 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना संघ जरूर आपण बघू शकतात. आणि आता मात्र शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील. अराउंड विकेटने ओव्हर पिच बॉल होता, त्यावरती केलेलं आक्रमण 6 धावेंचं मिळणार आहे. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. वसई कोळी मरीनर्स या संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते
ती म्हणजेच स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतीलच. थँक्यू डीजे. 70 धावा झाल्यात. लक्षात ठेवा 70 धावा प्रथम बॅटिंग करत असताना वसई कोळी मरीनर्स त्या संघाच्या झाल्यात. म्हणजे 71 धावा प्रतिस्पर्धी संघाला विजयगिरीचं लक्ष असेल. 71 धावा या कराव्याच लागतील. आता मात्र घेऊया डीजे ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येणार आहोत. 71 धावा करायच्या आहेत प्रतिस्पर्धी संघ. चला किसनची नातो आणि त्याचबरोबर जर पाहिले तर दिलीपजी हिरो यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून भरपूर कॅश प्राइज लावणे गेले. 71 धावांचं लक्ष आहे. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. अक्षय साडम या दुसऱ्या डावमध्ये सज्ज असतील. थँक्यू डीजे. थँक्यू तुषारजी सोनवणे यांचा आवाज आपण ऐकलात. वेलकम बॅक. सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात ऐकत आहात कोहली ब्रदर्स आयोजित भव्य दिव्य नागवा चषक 2025चा हा टेनिस क्रिकेटचा थरार. या क्षणाला जर विचार केला 70 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. मॅच आपण बघतोय दोन्ही टीम एक मॅच हरलेत आणि हरलेल्या संघाकरता आता महत्त्वाचा मॅच ब्रँडन 11 आणि वसई कोळी मरीनर्स हा मॅच आपण बघतोय. जो जिंकेल ना तो मत्तई 11 या संघाविरुद्ध 2 हात करेल आणि मत्तई 11 आपण देखील रेडी राहायचं आहे. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सर्व खेळाडूंचं, सर्व पाहुण्यांचं, सर्व आयोजकांचं हार्दिक स्वागत. या अगोदरचा मॅच पाहिला तर लो स्कोरिंग मॅच होता आणि तिथे 40 धावा डिपेंड केल्या गेल्या. फ्रँकी बाट्याची अप्रतिम गोलंदाजी आणि काय जबरदस्त किंग्स 11 किंग्स बॉयज तो मॅच जिंकला. आणि आजच्या दिवसातला जर विचार केला अंतिम मॅच तो संघ खेळताना दिसेल. याच्यानंतर जो मॅच असेल ना
तर मला वाटते नॉकआउट मॅच असेल. तिथे जर जिंकला तर किंग्स 11 या संघाविरुद्ध जिंकलेला संघ केले पराभव होईल तो बाहेर फेकला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. JTC लाईव्ह यूट्यूबद्वारे हे थेट प्रक्षेपण केलं जात आहे. क्लिअरिटी का बिग बॉस आणि चहू बाजूने कॅमेरा फिरला जातोय पाहू शकता आपण. हे आहेत आमचे प्रेक्षक समोरच्या स्टँडमध्ये. त्यानंतर पाहिलं तर चहू बाजूने प्रेक्षकांची गर्दी पहा. काय जबरदस्त प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला आहे. हे सर्व प्रेक्षक आहेत त्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी दरवर्षी आपण पाहतोय आणि त्यांच्या विना ही स्पर्धा अधुरी आहे. प्रेक्षक आपण पाहतोय चहू बाजूने आणि एका साईडला 2 कॅमेरे आहेत. समोर प्रीत आणि त्यानंतर साईड अँगलला आमचे कॅमेरेमॅन स्मेश मोरे. 2 कॅमेऱ्यासहित ही स्पर्धा कव्हर केली जाते. अग्नेल, सजन आणि एलिस्टर. अग्नेल, सजन आपण यांना पाहतोय. स्ट्राईकला भरपूर अनुभवी खेळाडू आहे. मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात असा खेळाडू. बॉलिंग मार्क वरती आलाय. प्रणय आलाय. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. 70 धावसंख्येचं आव्हान. पहिला बॉल. ऑल द बेस्ट. पहिला बॉल, पहिलाच बॉल, पहिला वार. चेंडू सीमारेषी पार आणि पहिल्या बॉल वरती येतोय पहिला चौकार. 4 धावा. पहिल्या बॉलवरती चौकारनिशी स्वागत केलंय या गोलंदाजाचं. पुढचा बॉल लॉप करायचा होता. चेंडू बराच काळ हवेत राहिला. 38 सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर लेगला. कॅच छुटा दिल टुटा हेच म्हणावं लागेल. आणि पहिल्या कॅच सुटला या मॅचचा. डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2 या धाव संख्येने धावपळक 6 वरती आलंय. दोन चेंडू 6 धावा. 70चा पाठलाग. आयवा स्टेडियम आणि आयवा स्टेडियम वरती भव्य दिव्य नाकवा चषक 2025. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. नाकवा चषक आहे कोहली बांधवांसाठी. कोहली ब्रदर्स आयोजित ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 5वं पर्व समोर ठेवला आणि समोरच्या दिशेने केला. इन टू द गॅप. दिल मांगे मोर. वेलकम फोर. चौकार. नक्की डीजे चांगली गाणे वाजवते आणि अशीच गाणी यावीत हीच प्रेक्षकांची देखील इच्छा आहे. कोहली बांधव आहेत. सर्व नाखवा आहेत आणि प्रत्येक टीम मध्ये आपण पाहिले 2 नाखवा. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज प्रणय. पाहिला ना त्यांचा जर विचार केला ना तर सुरक्यामधून सुरका आहे. परिधान केलाय. जर्सी आहे आणि जी संस्कृती आहे ना ती जपली त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून. मिडॉनला त्यांना आपण पाहू शकता. लॉप केलेला आहे. हाय अँड हँडसम. येतोय कोहली ब्रदर्स आयोजित नाकवा चषकातील दमदार दर्जेदार षटकार. क्या बात आहे. काय षटकार ठोकलाय. पिकअप शॉट. अप्रतिम पिक केला या चेंडूला आणि पुलचा फटका दर्जेदार खेळलाय अग्नेलच्या माध्यमातून. 4 बॉल 16 धावा. वैयक्तिक त्याच्याच धावा. स्कोअरचा देखील जर विचार केला संघाची धावसंख्या 16.
खराब बॉल पाहिलं निहाळलं बाकीचं काम पंचांवरती सोपून दिले. पाहूया काही सिग्नल येतोय. पंच निरीक्षण तर करताय. डिक्लेअर आहे 1D आणि तो कसा असेल डिक्लेअर तर तो आहे 22चा. हे संपर 22चा आहे ना. कोणत्याही प्रकारचा वाईट बॉल नसेल. 22चा सिग्नल आहे. 17 धावा. स्ट्राईक वरती अग्नेल असेल. 17 5 बॉल. येस वाईट बॉल. अगोदर इशारा केला नव्हता फक्त चर्चा केली अंपायरनी. वाईट +1 टोटल 2. थँक्यू थर्ड अंपायर. 4 बॉल. अपील केले अपील पाहिली जाते आणि तेच पाहिलं तर हाही चेंडू निर्धाव. 5 बॉल 18 धावा. विचार केला 71चा टार्गेट आहे आणि 18 धावा 5 बॉल मध्ये आल्यात. म्हणजे चांगली बॅटिंग केली अग्नेलने. अग्नेल सज्जन यांना आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. नाकवा चषक वेगळा क्रेज आहे या स्पर्धेचा आणि एक भव्य दिव्य ही स्पर्धा. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप पाहिलं तर व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. एक्स्ट्रा धाव धावपळ 19. 5 बॉल 19 एक्स्ट्रा धावा येत आहेत. मालिकावीर करता ही सायकल आपण बघते बायसिकल. डॅनियल यांच्याकडून ही सायकल या स्पर्धेकरता स्पॉन्सर झाले. डॅनियल यांचा हार्दिक आभार. USA ला आहेत पण तू मॅच पाहत आहेत. काय वेगवान चेंडू होता. समोर ठेवला होता गुडलेन वरती स्पॉट झाला आणि इथे मात्र हा चेंडू निर्धाव. पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 19 धावा. बिनबाद नाबाद चांगली सुरुवात. 19 धावा. गिव्ह एक डीजे ब्रेक. हा टीम मीटिंग थोडी कमी करा. आपण वेळेच्या मागेच आहोत. अजून याच्या पुढे आपल्याला 2 मॅचेस खेळवायच्या आहेत. हे पाहू शकता आमचे कॅमेरामॅन प्रीत यांना बंदिस्त केले. समोरचा कॅमेरा आहे ना काय कॅमेरा वर्क काय करतात. हे साईड ते प्रीत जे समोरच्या दिशेने कॅमेरा वर्क करतात आणि ते मला वाटतं आता साईड अँगल वरती ते फोकस करतील. चोवीस बॉल 52 धावेची गरज. प्रेक्षकांची गर्दी भरपूर आहे या मैदानावरती आणि डिसिप्लिन नेहमीच आपण पाहिलंय. शिस्तीचं दुसरं नाव आहे ना नाकवा चषक. बॉलिंग मार्क वरती आलाय विजय. अनुभवी आहे. मास्टर माइंडेड गोलंदाज आहे आणि युट्यूब वरती काही काहींना प्रश्न पडलाय की सुरक्यावरती कसा काय गोलंदाज. तर ही परंपरा आहे आणि या स्पर्धेत सर्व आपण पाहिलंय ना ज्या गोष्टी या ठिकाणी फॉलो केल्यात ना त्या सर्व गोष्टी ॲक्सेप्ट देखील केल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. विजय आहे अनुभवी गोलंदाज विजय डांबर. मागील वर्षी देखील आपण पाहिलं होतं या गोलंदाजाला आणि दरवर्षी या नाकवा चषकामध्ये आपण पहिले 2 नाकवा आपण घेतोय. त्यानंतर कवीला जाणारे आणि इतर खेळाडू अशा प्रकारचा प्लेइंग 11-13 जे आहेत ना त्या प्रकारचा चंबू असतो. कवीला जाणारे खेळाडू म्हणजे 10 दिवसांनी 15 दिवसांनी जे बोटीवरती जातात त्यातले जवळजवळ या स्पर्धेमध्ये कवीला जाणारे 2 नाकवा आपण पाहिल्यात. बाकी इतर खेळाडू रेग्युलर खेळतात परंतु हे जे खेळाडू आहेत ना ते क्वचित खेळताना दिसतात. टेनिस बॉल क्रिकेट याच्यात कवीला जाणारे आहेत. नाकवा आहेत. सालकर आहेत. शिपवरती रिगवरती जाणारे खेळाडू देखील आहेत. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला जाईल आणि इथे पहिलाच जर विचार केला ना दुसरा बॉल खेळत असताना आणखीन एक येतोय
अप्रतिम षटकार, तिसऱ्या बॉलवरती षटकार, बिग हिट. अग्नेलकडे पाहिलं ना तर 7 बॉलवरती 22 या धावसंख्येवरती खेळतोय. 26 ची पार्टनरशिप आहे 9 बॉल मध्ये आणि तिसरा बॉल षटकार येतोय. विजय डांबर या गोलंदाजावरती आक्रमण केले. 21 बॉल 45 ची गरज. जबरदस्त क्लॅरिटी. JTC लाईव्ह तुम्ही कमेंट्स करू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून. कोणता संघ आज नक्कीच टॉप 4 मध्ये क्वालिफाय, टॉप 3 मध्ये क्वालिफाय होईल. थोडासा दिशाहीन गोलंदाजी होते. एक्स्ट्रा धाव येईल. एक्स्ट्रा धाव्याने धावफलक 27 धावा. एखादा षटकार आला ना तर निश्चित रूपाने गोलंदाजावरती दबाव येतो. चांगल्या कॉमेंट्स येत आहेत. ईस्ट और वेस्ट, JTC इज बेस्ट. अजय कडून ही कमेंट आले. इथे काय घडते, मैदानाच्या आतमध्ये अपील केली होती परंतु इथे काय 22च्या माध्यमातून एक धाव येईल. 22 D. आणि त्यानंतर अनेक जण आहे. गौरव म्हात्रे सर्व अपडेट मला वाटते तेच देतात या स्पर्धेचा JTC वरती. कोहली फिशरमॅन त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. थँक्यू सर्वांचं. या स्पर्धेमध्ये कोणतेही बाहेरचे खेळाडू किंवा बाहेरचे संघ नाहीत. जे आहेत ते आपल्या गावातील आहेत. प्रीमियर लीग आहे आणि त्याच प्रकारे नागवा चषक आपण बघतोय. आणखीन एक डॉट बॉल येईल. डॉट बॉल दबावाचा आहे. डॉट बॉल प्रेशरचा आहे. 5 बॉल 28 धावा. दबाव निर्माण केले विजय डांबरने. 5 बॉल मध्ये 8च धावा खर्च केल्यात. 28 धावा. अग्नेलला खडे इथे खेळवलं जाते हेच म्हणावं लागेल. अग्नेल चालतं बसेल का तर नाही. अग्नेलच्या बॅट मधून आलाय पुलचा फटका. फुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल षटकार. 34 धावा 2 ओव्हर. चौतीस धावा 2 ओव्हर मध्ये. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग केले. जिंकायला 70चं आव्हान आहे आणि आतापर्यंत पाहिजेत टोटल 18 बॉल मध्ये 37 धावा. 71चं आव्हान आहे. अठरा बॉल 37 ची गरज. पाणी मैदानाच्या आतमध्ये जातंय. बघा पाणी महत्वाचा घटक आहे आणि जसा वेळ मिळेल तसा आयोजक तुमच्यापर्यंत पाण्याची व्यवस्था करेल. उन्हाची तीव्रता वाढले म्हणून प्रेक्षकांची गर्दी वाढली. सकाळी 3840 होते, आता ती संख्या 6932 वरती गेले. हे JTC वरती सर्व कव्हरेज केलं जातं. यस, म्हणजे आमचं सर्व गाव खाली झालंय. आज जर पाहिला ना तर 8000हून जास्त प्रेक्षक जोडले गेले JTC ला. रेग्युलर 400चा ॲव्हरेज आहे आणि 400च्या आसपास प्रेक्षक यूट्यूबला देखील जोडलेत. 8000 पेक्षा जास्त व्ह्यूज. प्रेक्षकांनी देखील भरपूर या स्पर्धेला प्रतिसाद दिलाय. काल 10,000 होते आणि या कॅप्स आहेत आमच्यापर्यंत. ज्या कोणत्याही खेळाडूला कॅप्स हवे असतील ना, आयोजकांचे संपर्क साधा. जे काही कॅश प्राइज असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवले ते. मला वाटते 200 रुपये ही ब्रँडेड कॅप आहे. नागवा ट्रॉफी. योहान मनबाट आलाय बॉलिंग मार्क वरती. 18 बॉल 37 ची गरज. योहानचा पहिला बॉल. तिसऱ्या ओव्हरचा इथून काउंटडाऊनला सुरुवात झाली. 18 बॉल मध्ये 37 ची गरज. अशोक राऊत सर, विशाल नाईक सर, 2 अंपायर, लेजेंडरी अंपायर.
स्लोवर वन चेंडू होता, थोडासा लेग कटर होता, तो बाहेर निघणारा होता. अँगल निर्माण केलं गोलंदाजाने आणि चांगल्या टप्प्यावरती पिचिंग केलेला हा बॉल. अपरकटचा फटका खेळायचा होता परंतु निर्धाव बॉल. पुढचा बॉल. आणखीन एक हाच फटका मागील बॉल मध्ये कन्वर्ट करायचा होता. बॅकफुट पंच अपर कट वीरेंद्र कॉपयुग स्टाईल मध्ये, वीरेंद्र सेहवाग कॉपयुग स्टाईल मध्ये हा फटका खेळलाय. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये जातील. दोन्ही या धावसंख्येने दोन्ही टीमच्या मध्ये आकडा आलाय ना तो 36चा आलाय. 36 धावा या फलकावरती लगावल्यात. दहा बॉल 28 वरती अग्नेल खेळतोय. अग्नेल चांगली बॅटिंग करतोय आणि एका साईडला लिल्टर चांगली बॅटिंग त्यालाही करावी लागेल. एकही विकेट गेलेला नाही म्हणजे तुमच्याकडे ट्रम्प कार्ड बॅटर आहेत ना ते सातत्याने चांगली बॅटिंग करतात. मिडल ऑर्डर अजून बाकी आहे. मिडल ऑर्डरमध्ये सिक्सर किंग बॅटर येणे अजून मैदानावर थांबल्यात. बघूया या मॅचमध्ये काय घडामोडी घडतायत. पुढचा बॉल योहानचा. स्टेप आउट केला होता. फुलटॉस बॉल होता. रनआउटची संधी. नो बॉलला तुम्ही रनआउट होऊ शकता आणि तेच पाहिलं. काहीकांना वाटते की बॅटर पुढे गेला ना. थर्ड अंपायर घेतलाय का? यस थर्ड अंपायर घेतलाय. हा थर्ड अंपायर नेमका आहे कशासाठी? नो बॉलसाठी पाहिलं जाईल. कधी कधी काही खेळाडूंना वाटते की बॅटर स्टेप आउट झालाय परंतु बॉल कुठे स्किट होतोय ना तेच महत्वाचं आहे. कोलकाता वर्सेस RCB मॅच तुम्ही पाहिली असेल. विराट कोहलीला जो चेंडू दिला होता तो फेअर डिलिव्हरी. एकंदरीत बॉल किती हाईटने आला आणि कुठे लागतोय ना याला महत्व आहे. जर हाईट जास्त असेल तर कदाचित पुढे बॅटर जावो किंवा कुठेही असो तो नो बॉल देखील आपण पाहिलाय. पण पंचांनी रिक्स घेतली नाही. जर आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. चेक केला जातोय. रनआउट तर आहे परंतु नो बॉल आहे की नाही. नो बॉल. कारण की बघा बॅटर किती पुढे उद्या बॉल कुठून राईज होतोय ना त्याला महत्व आहे. फ्रीडचा बॉल येणारा बॉल जवळजवळ माथ्याच्या लेवलला बॉल होता आणि तेच पाहिलं गेलं. अग्नेल स्ट्राईकला आहे. निक्सन आलाय. निक्सन घट्या. फ्रीडच्या बॉल वरती केले आक्रमण. फ्रीडचा बॉल कॅच घेतला तरी विकेट नसेल असं अनेक वेळा पाहिलंय. खास करून वसई कोलीवाडा टीम कडून ज्यावेळी मोरेश्वर मोरे बॅटिंग करत होते वैतरणा या ठिकाणी तिथे नो बॉलला असं दृश्य घडलं होतं आणि आता देखील ते दृश्य घडलंय. अग्नेलने आशा सोडली होती परंतु फ्रीडचा बॉल होता आणि सातत्याने आम्ही तेच अलाउन्स करत असतो. 1 ते 2 वेळा कॉमेंटेटर अलाउन्स करत असतात की फ्रीड बॉल फ्रीड बॉल. डेड बॉल घोषित केलाय. निक्सन स्ट्राईकला आहे आता. 38 धावा 1 विकेट 3 बॉल फेकून झाल्यात. या अगोदरचा बॉल फ्रीड होता परंतु या बॉल वरती वसूल केलाय. आउट ऑफ द पार्क. देखना दैदिप्यमान सुंदर अप्रतिम ब्रिलियंट स्ट्रोक सिक्सर.
14 बॉल 27 ची गरज. निक्सन आलाय, निक्सननी षटकार ठोकलाय, स्वॅगचे स्वागत केलंय. अजून एक, परंतु पाहिलं जाईल, चेक केलं जाईल किती धावा देऊन जाईल हा चेंडू. लेट्स सी अंपायर डिसिजन की हा चेंडू निर्धाव असेल. ना षटकार ना 2 धावा, फक्त आहे हा डॉट बॉल. इथून खोचिवड्याला मारलं ना तरी रन मिळणार नाही, कारण की तुम्हाला खेळायचंय व्ही शेप मध्ये आणि खोचिवड्या गाव जवळच आहे. 13 बॉल 27 ची गरज. 13-27 हे मॅचचं सिच्युएशन इक्वेशन ही खऱ्या अर्थाने पेनल्टी आहे, कारण की तुम्ही आयोजकांचे चेंडू हरवताय, म्हणून तुम्हाला कोणताही रन दिला जाणार नाही पाठीमागच्या दिशेने. पायावरती होता का पाहिलं गेलं तर नक्कीच डाऊन द लेग साइड, वाईट +1. टोटल या 2 धावा. धाव पळक पुढे येईल. 46, 1 विकेट. 13 बॉल 25 ची गरज. मागील मॅच 40 झाल्या नव्हत्या. फ्रँकी बाठ्याने काय गोलंदाजी केली होती त्या प्रकारचं लुक दिसेल का? अग्नेलच्या बॅट मधून आलाय हवाई सफर. ही आहे ताकद, ही आहे दहशत. अग्नेल बघता काय रागाने, निक्सनच्या बॅट मधून आलाय षटकार. बिग हिट. थँक्यू. 12 बॉल 19 ची गरज. अग्नेल खेळतोय 29 वर, निक्सन खेळतोय आपल्या होम पिच वर. 3 बॉल मध्ये 12. चुकीचा अपडेट आमच्यापर्यंत आला होता. निक्सनने षटकार ठोकला आणि त्याच्या बॅट मधून एक हाय अँड हँडसम षटकार आलाय. 12 बॉल 19. सकाळचा पर्व 12-1 वाजेपर्यंत जे पर्व असते ना, कदाचित त्या बॅटर करता तितका बेनिफिट देऊन जात नाही, परंतु जर दुपार झाली 2 वाजले ना तर वाहता वारा आहे आणि वाऱ्याशी बोलत बोलत संवाद साधून एकदा का कनेक्शन झाला की षटकारांची आतिषबाजी आपण पाहिले. 12 नंतर वारा देखील आलाय. 12-19. 12 बॉल 19 ची गरज. पुन्हा एकदा भरोसा दाखवलाय या नाकवावरती. बॉलिंग मार्क वरती आलाय विजय डांबर. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करे विजय. 52 धावा, 3 ओव्हर 1 विकेट. पुढचा बॉल खराब बॉल आणि खराब बॉल वरती असेल बाय 1 गेट 1 फ्री. 1+1 म्हणजे या 2 धावा असतील वाईट प्लस 22. 1D. 12-17 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. फुलटॉस बॉल. अग्नेल काय बॅटिंग करतोय, जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले का, परंतु या क्षणाला पॉवर हिटिंग झाली नाही. चांगला कॅच कॅरी केलाय. विकेट डाऊन. अकरा बॉल 17 ची गरज. दर्शन मैदानाच्या आतमध्ये आलाय. जबरदस्त बॅटिंग. स्पीडअप करा गेम प्लीज. चांगली बॅटिंग केली अग्नेलने. मॅच विनिंग नॉक त्यांनी खेळलाय, परंतु एका साईडला काय चांगली गोलंदाजी होते विजयच्या माध्यमातून.
विजयचा पुढचा बॉल स्क्वेअर लेगला ड्राईव्ह केलाय. एकच धाव असेल, दुसरीचा प्रयत्न होईल का हा प्रश्नचिन्ह होता. एक या धावसंख्येने धावपळक पुढे 55च्या घरामध्ये. 10 बॉल 16ची गरज. 10 बॉल 16 धावसंख्येची गरज. अप्रतिम मॅच. पुढचा बॉल मात्र समोर ठेवलाय. स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे केलाय विराट कोहली कॉपी स्टाईल मध्ये. षटकार, बिग हिट. काय फटका खेळलाय. निक्सॉनचा फटका. 440चा झटका पायावरती ठेवला होता. पाहिलं गेलं तर हा चेंडू डॉट येणारे. 8 बॉल 10ची गरज. 8-10 हे मॅचचं समीकरण. आणि स्पर्धा पुन्हा पुन्हा पहा. काय आयोजन आहे जबरदस्त. प्रेक्षकांची गर्दी, काय डिसिप्लिन, सर्व गोष्टी या स्पर्धेला पणाला लावल्यात कोहली ब्रदर्सने. थोडा हवेत टर्न करायचा होता. फ्लाईट डिले होती. लेग कटर टाकायचा होता. आतमध्ये टर्न झाला नाही. त्या कारणास्तव व्हाईट बॉलचा सिग्नल. 8 बॉल 9ची गरज. एका साईडने विजय डांबर गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला निक्सन. काय बॅटिंग करतोय. जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली आहे. आणि नुसती पडली नाही तर बघता काय रागाने. यावेळी मात्र कॅच घेतलाय वाघाने. अप्रतिम कॅच. विकेट डाऊन. नाव आहे ब्रँडन 11. आणि जर ब्रँडनचा एव्हरेज विचार केला तर जगातील सर्वात जास्त एव्हरेज 99. अविश्वसनीय. कमी मॅचमध्ये तो एव्हरेज मेंटेन केला आहे. तेंडुलकर, विराट कोहली यांचा आपण 50-55चा एव्हरेज नेहमी पाहिला आहे. 7 बॉल 9ची गरज. अजित बोम्स आलाय मैदानाच्या आतमध्ये. अजितने षटकार ठोकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. जॉय मनबाट यांच्याकडून. अजित षटकार ठोका आणि 500 घेऊन जा जॉय मनबाट. पहिलाच बॉल इथे पाहिलं गेलं तर लेग बाईटचा संकेत. हा लेग स्टंप मिस करणारा बॉल होता. 1Dच्या माध्यमातून येईल. येणारे 6 बॉल 8 धावा. टेनिस बॉल विश्वातील टेनिस बॉलचा फेवरेट आकडा आहे. 6 बॉल 8. अनेक वेळा पहिल्या 3 बॉल मध्ये होतात आणि अनेक वेळा शेवटच्या बॉल पर्यंत ती मॅच आपण पाहिले तर रफ अँड टफ. 6 बॉल 8ची गरज. गिवेक डीजे ब्रेक. कुठे जाऊ नका. एकत्र पाहत राहा. नाकवा चषक 2025 6-8. दर्शन करता पारितोषिक आहे. ऑफ साइडला 2 रन काढा. ब्लॅकआउट्स यांच्याकडून घेऊन जा 500 रुपये. आज वेगवेगळे पारितोषिक पाहिले या स्पर्धेमध्ये. या अगोदर हिरो साहेब आले होते ना, त्यांनी जे पारितोषिक लावलंय ना ते डायरेक्ट दिलेलं आहे की षटकार लागो लगेच पारितोषिक, कॅच घेवो लगेच पारितोषिक. आणि म्हणून असं पारितोषिक असलं का खेळाडूला एक वेगळी ऊर्जा मिळते. आता ऑफ साइडला 2 रन करायचे. दर्शनला ब्लॅकआउट्स यांच्याकडून घ्यायचे 500 रुपये. ग्लेज घट्या बॉलिंग मार्क वरती. वेगवेगळी नावं आहेत बघा. चुकून जर एखादा नावाचा उल्लेख वेगळा झाला तर राग मानून घेऊ नका प्रत्येकाने, कारण की हे वेगळी नावं आहेत. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय स्क्वेअर लेगला. मला वाटते दर्शनच्या खाणाखुणा माहिती आहेत.
फुलटॉस बॉल असूनही ऑफ साईडला तो खेळला नाही. इथे जर 2 रन आले असते ना तर 500 रुपये मिळाले असते ब्लॅकआउट्स करून. येणारे 5 बॉल 7 या 2 बॉलवरती भरपूर काही निर्भर आहे. 3 बॉल फार महत्त्वाचे आहे आणि या ग्राउंडवरती षटकार मारणं तितकं कठीणही नाही तितकं इझी नाही आहे. टेनिस बॉल क्रिकेट आहे. अनेक मोठे तारे सितारे फिके पडले आहेत. ज्यावेळी 6 बॉल 8 आलाय, 5 बॉल 7 आलाय, 1 बॉल 2 आलाय, 2 बॉल 2 आलाय. कितीही मोठे बॅटरांना त्या धावा झालेल्या नाही आहेत. म्हणून गोलंदाजाला देखील बेनिफिट आहे. 5 बॉल 7 ची गरज. पुढचा बॉल महत्वाचा बॉल. ड्राईव्ह केला ऑन साईडला, मिड विकेटला चेंडू ड्राईव्ह होईल एकदम कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केलाच जाणार नाही. येणारे 4 बॉल 6 ची गरज. ही स्पर्धा पुन्हा पुन्हा पहा. मॅच मध्ये कमबॅक केलाय या गोलंदाजाने. स्लॉग ओव्हर मध्ये आलाय बॉलिंग मार्क वरती ब्लेस आणि त्याला गॉड ब्लेस यू असंच म्हणावं लागेल. ब्लेस चांगले विशेष त्याच्याकरता असेल, परंतु समोर आहे दर्शन आणि दर्शनचं काय असेल प्रदर्शन. 4 बॉल 6 दर्शनचं आहे प्रदर्शन. मॅच फिनिश, खेळ खल्लास आणि इथे MS धोनी कॉपीयुग स्टाईल मध्ये मॅचला फिनिश केले. कॉंग्रॅच्युलेशन. ब्रँडन 11 दर्शनने हा मॅच जिंकवलाय.